रामकृष्ण हरी मित्रांनो, आज टाकळीला जायचं होतं. बहिणीच्या आजी सासूचं वर्षश्राद्ध होतं म्हणून आम्ही निघालो होतो. पण वाटेतच जाताना आमची गाडी बंद पडली. खूप प्रयत्न केले पण गाडी काही सुरू झाली नाही. म्हणून युवराजनी आणि मी दोघांनी ढकलत ढकलत गाडी डोंगरगणपर्यंत नेली होती. आम्हाला गाडी ढकलून ढकलून कंटाळा आला होता म्हणून बाल्याला बोलून घेतलं आणि आम्ही गाडीला पाय लावून ही गाडी फिटरपर्यंत नेली. गाडी फिटरकडे कामाला लावली आणि आम्ही तिथून कार्यक्रमाला जाऊन आलो. आम्हाला तिथं जायला 12:30 वाजले होते. त्याच्यामुळे कार्यक्रम सगळा उरकून गेला होता. लोकांचे जेवणं चालू होते. तिथं पाहुण्यांच्या भेटी घेऊन आम्ही कड्याला आलो आणि तिथे खरेदी करून आम्ही परत मग घराकडे निघालो होतो. तर येताना धानोरा मार्गे निघालो, पण तो रस्ता खूपच खराब झालेला आहे. कारण त्या रस्त्याचे काम चालू असल्यामुळे त्या रस्त्यात नुसते खड्डेच खड्डे होते. फिटरने गाडीतलं बरंचसं पेट्रोल संपवलं होतं. आम्हाला परत असं वाटत होतं की आता पंपापर्यंत गाडी जाते की नाही, पण गाडी पंपापर्यंत पोहोचली, नाहीतर पुन्हा ढकलावं लागते काय हे एक मनात भीतीच होती. खूप पाऊस झाल्यामुळे सध्या कुठेही पाणीच पाणी दिसत होतं. पुढे आल्यानंतर कांबळी तलाव पाहिला, फुल पाण्याने भरलेला. घरी आलो तर घरी स्वच्छ भांडी धुवून ठेवलेली होती. सुतक संपलेलं आहे आणि दसराही काढला आहे. दोन्ही कामं सोबतच चालली होती म्हणून घरामध्ये सगळी साफसफाई चालली होती. त्यात आद्वेतची लुडबुड मध्ये मध्ये चालूच होती. मम्मी डबे पुसून द्यायचं काम करत होती आणि आरती ते रॅकला नेऊन लावत होती आणि आद्वेतचं मध्ये मध्ये लुडबुड चालू होतं. दिवसभराच्या धावपळीत हाच क्षण मनाला समाधान देणारा होता. आज पुन्हा पावसाचे वातावरण झालेलं आहे. रेड अलर्ट जारी केलेला आहे, त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे.